स्ट्रायकर एंडला आहे फलंदाज ऋषिकेश आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज सोमनाथ. अशी सलामीची जोडी टीम सीबीडी 11 बेलापूर या संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. आणि समोर गोलंदाजी करेल तो म्हणजे गोलंदाज हर्षल, एक चांगला गोलंदाज, फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला सारसोळी संघाचा समजला जातो तोच गोलंदाज हर्षल सध्या गोलंदाजी करताना दिसेल. 5 षटकाचा सामना आणि या मॅच साठी पंचांची भूमिका पार पाडतील विनीत दळवी आणि विघ्नेश पाटील असे 2 पंच सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पहिला चेंडू हर्षल याचा ऋषिकेश साठी, चेंडूला हुक केलाय, चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या एकच्या मदतीने इथे संघाचा अकाउंट ओपन केलं जातंय. दुसरा चेंडू यावेळेस बिग हिट केलाय. बघूया या चेंडूवरती किती धावा भेटतात. 1 रनचा धावून कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण सुंदर असा थ्रो म्हणावा लागेल तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्या सिंगलने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 या धावसंख्येवरती. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 चेंडू हर्षल याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि खूप सुरेखरित्या पुन्हा एकदा सिंगल या चेंडूवरती पाहायला भेटते. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. आतापर्यंत खूप सुरेख 3 चेंडू हर्षल याच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. चौथा बॉल यावेळी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, पण चेंडूची उंच काहीशी जास्त असल्यामुळे आमचे पंच इथं व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 4. आतापर्यंत जर या षटकाचा विचार केला तर पहिले 3 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळण्यात आले. त्यानंतर कुठेतरी एक व्हाईट बॉल पाहायला भेटला गोलंदाज हर्षल याच्या माध्यमातून. सध्या भर पावसामध्ये चांगली लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा यावेळी परफ्यूम डिलिव्हरी म्हणावी लागेल आणि तर बाईकच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले बिनबाद 5. खूप चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये. परफेक्ट लाईन आणि लेंथ. फलंदाजाला चेंडू काहीसा समजायला येत नाही कारण पाऊस पडल्यामुळे कुठेतरी बॉल स्किट होताना दिसतोय आणि जास्त वेगाने बॉल जातोय, त्यामुळे फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही. सर्वात महत्वाचं म्हणावं लागेल तर कंट्रोल खूप सुंदर दिसतंय आपल्या गोलंदाजीवरती. गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षल याचा आतापर्यंत 5 चेंडू त्याने या षटकामध्ये टाकलेत. एकही मोठा फटका फलंदाजाला खेळण्यात आला नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघासाठी. माफ करा, 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5. पहिल्या षटकातील शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 6 संघाची धावसंख्या झाली 6. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटते. कुठेतरी चेंडू फलंदाजाला लागला आणि ते अशाच प्रकारे डॉट बॉल पाहायला भेटतोय. खूप सुंदर षटक म्हणावं लागेल ते म्हणजे गोलंदाज हर्षल याचं. एक षटकाच्या समाप्तीनंतर टीम सीबीडी बेलापूर 11 या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 6. चांगली सुरुवात केली ती म्हणजे गोलंदाज हर्षल याने. पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाकडून गोलंदाजी करत असताना फक्त धावा खर्च केल्या त्या म्हणजे 6. चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाज हर्षल याचं. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर पाहायला भेटतोय तो म्हणजे आपल्याला टीम सीबीडी बेलापूर हा संघ. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर काल देखील अशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला भेटलं. ज्यावेळी खिरणे आणि कोपरी हा संघ फलंदाजी करत होता त्यावेळी खिरणे संघाची धावसंख्या देखील पहिल्या षटकामध्ये फार कमी होती. त्यानंतर पुढच्या 4 षटकामध्ये त्यांनी खूप चांगला खेळ करून संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेलं होतं. बघूया आज देखील अशाच प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय का. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज चंदन.
समोर असेल ऋषिकेश, यावेळेस बॅकफुट जाऊन हुक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाले बिनबाद 8. आतापर्यंत 7 चेंडू खर्च केलेत ते म्हणजे टीम सारसोळ 11 या संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत एकही मोठा फटका मारण्यामध्ये यशस्वी ठरले नाहीत ते बेलापूर या संघाचे गोलंदाज फलंदाज. कौतुक करावे लागेल सारसोळी संघाच्या गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुसरा बॉल दुसऱ्या षटकातील, यावेळेस पुन्हा एकदा पूल केलाय, चेंडू गेलाय तो म्हणजे डीप मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. या मॅच मधील पहिला चौकार पाहायला भेटतोय फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून. आणि या चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजे बिनबाद 12 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे फलंदाज ऋषिकेश, कारण धावाची भरपूर आवश्यकता आहे. ते म्हणजे टीम सीबीडी बेलापूर या संघाला, कारण समोर देखील साडसोळे संघ एक चांगला संघ म्हणून म्हटला जातो. त्यांची फलंदाजी देखील खूप चांगली आहे, म्हणून जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज चंदन, यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय, लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक धावतोय. पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 14. बिनबाद 14 अशी धावसंख्या सध्या धावफलकावर आपल्याला पाहायला भेटते. त्यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलाय, लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावतोय हर्षल. एक धाव तर धावून कंप्लीट केली गेली, दुसरी धाव देखील कंप्लीट केले गेले आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे पाहायला भेटतात. या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या धावून पोहोचले बिनबाद 16. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते म्हणजे दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एखादा मोठा फटका येत नाही तर स्ट्राईक रोटेट नक्की केली जाते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. त्याचमुळे धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 16. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय आणि चेंडूला पाठवतो म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. या मॅच मधील पहिला षटकार पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज ऋषिकेश त्याच्या माध्यमातून. आणि संघ जाऊन पोहोचले तो म्हणजे 22 नो लॉस ऑन विकेट. खूप सुंदर फटका म्हणावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला गेलाय तो म्हणजे फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून. चंदन याच्यावरती कुठेतरी हल्ला चढवला गेलाय आणि संघाला नेऊन ठेवलंय ते म्हणजे 22 या धावसंख्येवरती. कुठेतरी या फटक्याची आवश्यकता होती टीम सीबीडी बेलापूर या संघाला, आणि तो फटका मारण्याचं काम केलंय तो फलंदाज ऋषिकेश कॅप्टन संघाचा कर्णधार. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलं तो म्हणजे लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनबाद 28 अशी धावसंख्या सध्या पाहायला भेटते. या षटकामध्ये नक्कीच मोठ्या फटक्याची आवश्यकता होती आणि तेच मोठे फटकेबाजी या षटकामध्ये करताना पाहायला दिसलोय तो म्हणजे संघाचा कर्णधार ऋषिकेश. 14.00च्या सरासरीने धावा जमवताना दिसत ते म्हणजे सीबीडी बेलापूर या संघाचे दोन्ही फलंदाज. कुठेतरी पहिले षटक हर्षल याने खूप चांगला टाकलं होतं, त्यानंतर कुठेतरी चंदन महागडा ठरला, पण आता पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन होते तो म्हणजे गोलंदाज हर्षल. पण त्याच्या समोर आता स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज सोमनाथ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 28. अजून एकही गडी गमवला नाही तो म्हणजे सीबीडी बेलापूर या संघाच्या फलंदाजांनी. ऋषिकेश सध्या चांगली खेळी करते, पण सोमनाथ याला देखील ऋषिकेशची साथ द्यावी लागेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक धावतोय. गणेश सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव कंप्लीट केली. संघाची धावसंख्या झाली 29. हर्षल याचा विचार केला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून. पहिले षटक देखील खूप
सुंदररित्या त्याने आपल्या संघासाठी टाकला. तिसऱ्या षटकामध्ये देखील संघाला कुठेतरी कमबॅक करण्याची आवश्यकता आहे, कारण विकेट अजूनपर्यंत एकही मिळवली नाही सारसोळीच्या गोलंदाजाने. दुसरा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे कुठेतरी गचाळाचा क्षेत्ररक्षक म्हणावा लागेल. पुन्हा एकदा 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2 धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या झाले 31. ऋषिकेश सध्या संघाचा कर्णधार. या मॅच मध्ये खूप चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 9 चेंडूचा सामना त्याने केलाय आणि त्याने धावा म्हणल्यात त्यामध्ये 26. मंच बडा तो सरपंच खडा. आणि सरपंच जर नक्कीच टीम सीबीडी बेलापूर या संघाचा कोण असेल तर नक्कीच ऋषिकेश, कारण खूप सुंदररित्या फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चंदन झेल खाली आणि ते झेल बाद. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम सीबीडी बेलापूर या संघाला. ऋषिकेश कॅप्टन तिथे बाद होतोय आणि महत्वपूर्ण विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी तो म्हणजे गोलंदाज हर्षल. सुंदर झेल म्हणावं लागेल तो म्हणजे क्षेत्ररक्षक चंदन त्याच्या माध्यमातून, कारण ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस झेल पकडणं खूप अवघड असतं, पण खूप सुंदररित्या झेल इथे मात्र पकडला गेला क्षेत्ररक्षक चंदन याच्या माध्यमातून. ऋषिकेश एक महत्वपूर्ण विकेट होती टीम सारसोड 11 या संघाच्या दृष्टिकोनातून, कारण आतापर्यंत 10 चेंडू त्यांनी खेळले आणि 26 या धावसंख्येवरती तो बाद होऊन परतलाय आणि सीबीडी बेलापूर या संघाला लागलाय धक्का क्रमांक पहिला 31 या धावसंख्येवरती. विशाल घोटकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅट्समॅन आलाय इन ॲट नंबर 3 साईराज. पहिला बॉल यावेळी बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. आमचे पंच आम्हाला कळवत आहेत चेंडूची दिशा काहीशी खूप उंची होती, त्यामुळे यस इट इज व्हाईट बॉल. या व्हाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 32. लॉस ऑन 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न व्हाईटच्या स्वरूपात. ते डिक्लेअर आमचे पंच आम्हाला कळवतात या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33. खूप सुंदर गोलंदाजी केली या मॅच मध्ये हर्षल. आतापर्यंत विचार केला तर हर्षल याच्या गोलंदाजीवर एकही मोठा फटका खेळताना दिसला नाही, ते म्हणजे सीबीडी 11 बेलापूर या संघाचे फलंदाज पूर्णपणे फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम जर या मॅच मध्ये सारसोळे संघाच्या गोलंदाजाकडून कोणी केलं असेल तर नक्कीच त्याचं नाव हर्षल म्हणावं लागेल. पहिलं षटक देखील खूप सुरळीतरित्या टाकलं, तिसरं षटक देखील खूप चांगल्यारित्या टाकतोय आपल्या संघासाठी. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. धावसंख्या कुठेतरी स्थिरावली म्हणावी लागेल या षटकामध्ये. 2 षटकामध्ये कुठेतरी धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला थांबवलं ते म्हणजे गोलंदाज हर्षल याने. यावेळी लेग ब्रेक टाकला होता. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. षटक संपलंय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 33. लॉस ऑन 1 विकेट. चौथं षटक घेऊन होतं गोलंदाज विराज. त्याच्या समोर असेल फलंदाज सोमनाथ.
चौथ्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल इथे भेटते कुठेतरी. सोमनाथ या मॅच मध्ये स्ट्रगल करताना दिसतोय. मोठी फटकेबाजी नक्कीच सोमनाथ याला करावी लागेल या मॅच मध्ये. कुठेतरी संघाची धावसंख्या स्थिरावले की म्हणजे 34 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे विराज देखील. हर्षलने देखील 2 षटक टाकले. खूप सुंदर गोलंदाजी त्यांनी या षटकामध्ये केली. कुठेतरी चंदन महागडा ठरला होता. चौथं षटक देखील विराज याचा खूप सुंदररित्या म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय गोष्टांकित क्षेत्रात. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा झाली ती म्हणजे 35. लॉस ऑन 1 विकेट. तर विराट देखील चांगली गोलंदाजी करतोय. विराज आणि हर्षल बॅकबोन म्हणून सध्या समजले आता टीम सारसोळे 11 या संघाचे दोन्ही यंगस्टर. खूप चांगला खेळ नेहमीच सारसोळे संघासाठी तर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल तर कंप्लीट केली गेले. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाले 36. विराट देखील चौथ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हर्षल आणि विराज या दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये. कुठेतरी आता नक्कीच मोठे फटकेबाजी करावी लागेल टीम बेलापूर या संघाच्या फलंदाजांना. कारण आपण जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये 103 धावा देखील उच्चांक या स्पर्धेमध्ये मांडा संघाने बनवला. संघाची धावसंख्या झाल्यामध्ये 37. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. अजून देखील चौथ्या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. कुठेतरी नक्कीच आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. कारण या मॅच मध्ये विचार केला तर ऋषिकेश जर सोडलं तर कोणत्याही फलंदाजाला मोठी फटकेबाजी करताना जमली नाही. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक हर्षल धावतोय. चेंडू तर अडवला गेलाय पण 2 धावा देखील ते धावून कंप्लीट केल्या गेल्यात. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम सीबीडी बेलापूर 11 या संघाची धावसंख्या झाले 39. लॉस ऑन 1 विकेट. या मॅच मध्ये विचार केला तर सोमनाथ खूप स्ट्रगल करताना दिसतोय. ऋषिकेश जोपर्यंत बॅटिंग करतो तोपर्यंत संघाची धावसंख्या खूप चांगल्या स्थितीमध्ये चालत होती. पण ऋषिकेश बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज संघाच्या धावसंख्येला जास्तीत जास्त वेगाने वाढवू शकला नाही. आणि नक्कीच कौतुक करावे लागेल सारसोळ 11 या संघाच्या गोलंदाजाचं देखील. हर्षल असो किंवा विराज असो दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. आणि आता 5वं षटक घेऊन होतो तो म्हणजे गोलंदाज गुफरान. एक अनुभवी गोलंदाज टीम सारसोळे या संघाचा. त्याच्या समोर असेल स्ट्रायकर एंडचा फलंदाज साईराज. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. नक्कीच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करतील ते म्हणजे सीबीडी बेलापूर या संघाचे फलंदाज. पाचव्या षटकातील पहिला बॉल साईराजसाठी. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. यष्टीरक्षक स्वतः चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली गेले. एक धावाच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 40. एक गडी गमल्यानंतर भरपूर जर वेळ आपण बघितला तर मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली नाहीये ती म्हणजे टीम बेलापूर या संघाच्या फलंदाजाकडनं. कुठेतरी आता या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी गुफरान देखील करतोय आपल्या संघासाठी. पूर्णपणे बॅकफुटवर या मॅच मध्ये आपण पाहतोय बेलापूर या संघाला. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या षटकातील. त्यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट केलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार आणि भरपूर उशिरानंतर इथे आपल्याला षटकार पाहायला भेटतो म्हणजे फलंदाज सोमनाथ याच्या माध्यमातून. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाले. संघाची धावसंख्या झाली 46. देर आहे पण दुरुस्त आहे. ज्या फटकेची आवश्यकता होती आता तो फटका पाहायला भेटलाय तो फलंदाज सोमनाथ याच्या माध्यमातून. चौथा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट तर केलाय. झेल खाली विराज आणि ते झेलबाद होतोय फलंदाज सोमनाथ. अशा प्रकारे धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे दुसरा.
टीम सीबीडी 11 बेलापूर या संघाला. सोमनाथ देखील इथे बाद झालाय. कुठेतरी एक षटकार मारल्यानंतर कुठेतरी आपल्याला वाटलं की 55 ते 60 पर्यंत धावसंख्या पोहोचेल, पण लगेच विकेट मिळून पुन्हा एकदा कमबॅक केलं ते म्हणजे गोलंदाज गुफरान यानं. या षटका या मॅच मध्ये जर विचार केला तर अशाच प्रकारचं चित्र राहिलंय. पहिल्या षटकचा विचार केला तर खूप सुंदररित्या हर्षलने टाकलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चंदन या गोलंदाजावर हल्ला चढवण्यात आला होता, तो म्हणजे फलंदाज ऋषिकेश याच्या माध्यमातून कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आला होता बेलापूर संघ. पण त्यानंतर हर्षलचं तिसरं षटक, त्यानंतर विराटचं चौथं षटक आणि आता गुप्रांचं देखील 5वं षटक खूप सुंदररित्या पाहायला भेटतंय. ते म्हणजे टीम सारसोळ 11 या संघाच्या माध्यमातून अजून देखील 2 चेंडूचा खेळ जे शिल्लक असेल पहिल्या डावातील. 5वा चेंडू देखील यावेळेस चेंडू थोडासा स्किट करतोय आणि जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 46 या धावसंख्येवरती. तर शेवटच्या एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल पहिल्या डावातील. बघूया 50 देखील गाठण्याचा प्रयत्न असेल म्हणजे बेलापूर या संघासमोर. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न ते डिक्लेअरच्या स्वरूपात एक डाव कंप्लीट केले गेले. अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर टीम सीबीडी 11 बेलापूर हा संघ फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्यात ते म्हणजे 47 आणि 48 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम सारसोळ 11 या संघासमोर. विघ्नेश पाटील यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर या. विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील. विघ्नेश पाटील स्टेजवर यायचंय. एकोणपन्नास धावसंख्येचं आव्हान चेस करावं लागेल. 48 धावसंख्येचं आव्हान या मॅच मध्ये चेस करावं लागेल टीम सासवड 11 या संघाला. खूप चांगली गोलंदाजी केली सासवड 11 या संघाच्या गोलंदाजांनी. त्यामध्ये नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे हर्षल याचं. त्या पाठोपाठ विराज याने देखील चांगली गोलंदाजी केली आणि गुफरांनी देखील शेवटचं षटक खूप चांगलं टाकलं. 48 धावसंख्याचा पाठलाग
48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम सारसोळ 11 या संघाकडून सलामीची जोडी आपण पाहत आहात. विराट तांडेल आणि चंदन अशी सलामीची जोडी टीम सारसोळ 11 या संघाकडून. कालच्या दिवसामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल शेवटचा सामना आयन्स 11 मच्छिंद्र सुती धारावे वर्सेस रिद्धी सिद्धी कोपरी या दोन संघामध्ये अतिशय खूप चांगला सामना काल पाहायला भेटला. खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये केला तो म्हणजे रिद्धी सिद्धी कोपरी या संघाने पहिला संघ ठरला जो या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करणार. बघूया आजच्या दिवसामध्ये कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. आजच्या दिवसातील पहिला सामना जर विचार केला तर बामण डोंगरी त्या संघाने पहिला सामना जिंकला आणि दुसरा सामना रंगतोय तो म्हणजे टीम सीबीडी बेलापूर आणि सारसोड 11 या दोन संघामध्ये 48 धावसंख्याचा पाठलाग करत असताना सारसोड 11 या संघाकडून सलामीची जोडी चंदन तलवार तसेच विराट तांडेल. विराट तांडेलने पहिल्या डावामध्ये विचार केला तर खूप सुंदर षटक आपल्या संघासाठी टाकलं. पण आता बघूया फलंदाजी करण्यासाठी आलाय. फलंदाजी कशा प्रकारे आपल्या संघासाठी करतोय कारण या दोन संघातून जो संघ जिंकेल त्यांचा थेट सामना लगेच बामण डोंगरी या संघासोबत खेळवला जाईल. स्ट्रायकर एंडला आपण पाहत आहोत चंदन आणि नॉन स्ट्रायकर एंडला येतो म्हणजे फलंदाज विराज. सामन्याला इथे पंचांनी सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अश्विन, स्ट्राईकला येतो फलंदाज चंदन तलवार. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू इथे पंचांचा इशारा इथे ते- पंचांनी निर्णय घडवायचा आहे. थर्ड अंपायरचा इथे +1 2 धावा. +1 अशा दोन धावाने संघाचा श्रीगणेशा होतोय. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल तो राईट लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा करेल तो अश्विन टू चंदन आणि नॉन स्ट्राईकला तो फलंदाज विराज तांडेल. सुंदर असा फटका चंदनच्या बॅट मधून आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्यात 1 ने वाढ होईल. धावसंख्या झाली ती 9. एका चेंडूवर तब्बल 9 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज अश्विनने. संघाचा एक चांगला गोलंदाज मानला जातो पण इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बनायला गेली अश्विनाची. पण कमबॅक करण्याची देखील तेवढी ताकद आहे गोलंदाज अश्विनाच्या माध्यमातून. बघूया पुढचा चेंडू घेऊन अश्विन सज्ज होईल. सामोरा जाईल तो चंदन. धावसंख्या झाली ती तब्बल 9.
पुन्हा एकदा सुंदर असा फटका ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि चेंडूला धाडलंय ते लॉंगअपच्या दिशेने सीमा रेषा पार आणि या 6 धावेने धावसंख्यात वाढ होते. धावसंख्या झाली ती तब्बल 15. खूप महागड अशी गोलंदाजी म्हणायला आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केले. ओव्हर पिच पद्धतीची गोलंदाजी इथे अश्विनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तिसरा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा ती दिशा आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. 6 धावेने धावसंख्या झाली ती 21. 3 चेंडूमध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज अश्विनने. सुंदर अशी फलंदाजी म्हणायला गेली ती चंदन तलवारची. आता मात्र काहीसा चेंडू इथे स्किट होतोय आणि पंच इथं कळवतात ते 22च्या स्वरूपात एक धाव. या एका धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 22-22. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील ते गोलंदाज अश्विनाच्या. धावसंख्या झाली ती 22. तर मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि धावसंख्या झाली ती 30-30. माफ करा 28. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. यानंतर होणारा सामना बामणडुंगरी विरुद्ध या सामन्यातील जो संघ जिंकेल त्या संघासोबत होईल. तर मी विनंती करतो बामणडुंगरी संघाच्या कर्णधाराला की त्यांनी स्टेजवर यायचंय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा सुंदर असा फटका आणि चेंडू चाललाय तो सीमा रेषा पार आणि तब्बल 34 धावा खर्च केल्या तिथे गोलंदाज अश्विनाने या षटकात. खूपच महागडाचं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज अश्विनाचं. धावसंख्या झाली ती एक षटक समाप्तीनंतर 34-34. बामणडोंगरी संघाचे कर्णधार यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यायचंय. धावसंख्या 34-34. गोलंदाजी मार्ग गोलंदाज येतोय तो ऋषभ. धावसंख्या 34. अजूनही 14 धावांची गरज असेल ते येणाऱ्या 24 चेंडू 14 धावा. स्ट्राईकला तो फलंदाज विराज तांडेल. अवघड चेंडू आणि चेंडूला इथं धाडलंय आणि चेंडू चाललाय तो सीमारेषा पार. पुन्हा एकदा विराजाच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40-40. अजूनही 8 धाव्यांची गरज असेल. येणाऱ्या 23 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज असेल ती कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाला. धावसंख्या 40-40. मात्र चेंडू तिथे हवेत गेलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र सुंदर प्रयत्न पण प्रयत्न इथे मात्र असफल होतोय आणि इथे 2 धावा देखील पूर्ण होतात आहे. या 2 धावेने धावसंख्यात वाढ होईल. धावसंख्या झाली ती 42-42 विदाउट लॉस. अजूनही समीकरण शिल्लक आहे ते अजूनही 6 धाव्यांची गरज असेल. येणाऱ्या 22 चेंडू मध्ये 6 धाव्यांची गरज. तर मात्र इथे दिशाहीन चेंडू पंचांचा इशारा तो white+1. या 2 धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती तब्बल 44. 44 धावा धावफलकावर. तर मात्र सुंदरचा फटका पॉइंटच्या दिशेने पण चेंडू चाललाय तो डी रिझन मध्ये. एका धावेने धावसंख्यात वाढ. धावसंख्या झाली ती 45 धावा. अजूनही 3 धाव्यांची गरज असेल ती कुशल 11 जय गणेश सारसोळे या संघाला. आता मात्र दिशाहीन चेंडू पुन्हा एकदा white+1. आता मात्र एक धावेची गरज असेल ती सारसोळे या संघाला. यानंतर होणारा सामना जीवदानी बामणडुंगरी त्यांच्या विरुद्ध या सामन्यातील जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध मॅच खेळवण्यात येईल. अजून एक धाब्यांची गरज. पुन्हा एकदा सुंदर असा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतो आणि इथे मात्र गफलत होते आणि या एका धावेने इथे संघ सारसोळे संघ इथे विजयी होतोय. मी विनंती करतो चंदन तलवार याला की नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यायचं स्टेजवर.
चंदन याला विनंती आहे की